कधी विचार केलाय का की आपल्या मनाला नको असलेल्या विचारांपासून, नको त्या भावनांपासून कसं वाचवायचं? बरं, आज आपण एका खूपच शक्तिशाली बौद्ध रूपकाचा शोध घेणार आहोत. सुछन्न मन, म्हणजे चांगलं छप्पर असलेलं मन. ही संकल्पना आपल्याला मानसिक शिस्तीबद्दल एक इतकी खोलवरची दृष्टी देते ना. चला तर मग या विचारात जरा डुबकी मारूया. ही आहे एक प्राचीन पाली गाथा आणि यात ना एक खूप गहन सत्य दडलेलं आहे. पण ते सत्य काय आहे ते समजून घेण्यासाठी चला एका शक्तिशाली रूपकाची मदत घेऊया, जे आपल्यासमोर हे सगळं रहस्य उलगडून दाखवेल. तर मुद्दा अगदी सोपा आहे, पण तितकाच खोलवरचा. विचार करा, जसं एखाद्या घराचं छप्पर कमकुवत किंवा गळकं असेल तर पावसाचं पाणी कसं सहजपणे आत शिरतं, अगदी तसंच. जर आपलं मन असंस्कृत असेल, अशिस्तबद्ध असेल, तर राग म्हणजे तीव्र वासना किंवा आसक्ती सहजपणे त्यात प्रवेश करते. मनाच्या अवस्थेचं किती समर्पक वर्णन आहे, नाही? आणि ह्या गळक्या छपराच्या मनाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे थेर नंद यांची हृदयस्पर्शी कहाणी. नंद, जे बुद्धांचे सावत्र भाऊ होते, त्यांच्या संघर्षातून हे रूपक खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. चला तर मग त्यांची गोष्ट ऐकूया. जरा कल्पना करा, राजकुमार नंदाचा विवाह सोहळा सुरू आहे, एकदम भव्य वातावरण आहे आणि त्याच दिवशी अगदी अनपेक्षितपणे त्यांना भिक्खू म्हणून दीक्षा दिली जाते. म्हणजे एका क्षणी राजकुमार आणि दुसऱ्याच क्षणी भिक्खू. काय गोंधळ उडाला असेल, किती मोठा धक्का बसला असेल आणि मनात किती मोठा संघर्ष सुरू झाला असेल. आणि हे सगळं इतक्या वेगाने घडलं ना, तिसऱ्या दिवशी स्वतःच्या लग्नाच्या सोहळ्यात असताना बुद्ध भिक्षेसाठी तिथे आले. त्यांनी आपलं भिक्षापात्र नंदाच्या हातात दिलं आणि ते परत न घेताच निघून गेले. आता आदरापोटी नंदाला त्यांच्या मागे मठापर्यंत जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आणि तिथेच त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. आणि ह्या सगळ्या धावपळीत त्याची होणारी वधू राजकुमारी जनपद कल्याणी त्याला जाताना पाहते आणि अगदी व्याकुळ होऊन म्हणते, लवकर परत या. हे शब्द फक्त शब्द नव्हते, ते नंदाच्या मनात असे काही घर करून बसले की त्याच्या पुढच्या संघर्षाचं ते केंद्र बनले. मठामध्ये आल्यावर नंदाचं मन अजिबात लागत नाही. तो एक भिक्खू म्हणून खूप दुःखी आणि असमाधानी असतो. त्याचं मन अक्षरशः दुभंगलेलं असतं. एका बाजूला भिक्खू जीवनाचे नियम आणि दुसऱ्या बाजूला राजकुमारीची आठवण. त्याचं मन खऱ्या अर्थाने गळकं झालं होतं, ज्यात संसारिक आसक्तीचा पाऊस सतत झिरपत होता. आता इथून कथेला एक असं वळण मिळतं जे खूपच अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. नंदाची ही तडफड पाहून बुद्ध एक असाधारण, अगदी अपारंपरिक मार्ग निवडतात. बुद्ध आपल्या दिव्य शक्तीने नंदाला थेट स्वर्गात घेऊन जातात आणि तिथे ते त्याला राजकुमारीपेक्षाही कित्येक पटीने सुंदर असलेल्या देवकन्या दाखवतात आणि त्याला एक वचन देतात, जर तू धम्माचा सराव प्रामाणिकपणे केलास तर या देवकन्या तुला मिळतील. ही एक खूप वेगळी पद्धत होती. बुद्धांनी नंदाच्याच वासनेच्या अग्नीचा उपयोग त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी केला. आता या वचनाचे परिणाम मात्र थोडे अनपेक्षित होतात. बाकीचे भिक्खू नंदाची चेष्टा करायला लागतात. ते त्याला भाडोत्री म्हणून चिडवतात, म्हणजे केवळ सुंदर स्त्रियांसाठी धम्माचा सराव करणारा. आणि ह्या थट्टेमुळे, या हिणवण्यामुळे नंदाला इतकी लाज वाटते, इतका त्रास होतो की विचारू नका. पण गंमत बघा, हीच लाज आणि हाच अपमान नंदाच्या परिवर्तनाचा मार्ग ठरतो. तो आता एका वेगळ्याच निश्चयाने पेटून उठतो, पण ह्यावेळी त्याचं ध्येय पूर्णपणे वेगळं असतं. नंदाने एकांतात जाऊन कठोर सराव सुरू केला. त्याने आपल्या वासना आणि लाजेच्या भावनांशी प्रचंड संघर्ष केला आणि अखेरीस त्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो अरहंत बनला. त्याचं मन सर्व आसक्तींपासून पूर्णपणे मुक्त झालं आणि त्याच क्षणी बुद्धही आपल्या वचनातून मुक्त झाले. जेव्हा इतर भिक्खूंनी नंदाच्या या अद्भुत बदलाविषयी विचारलं, तेव्हा बुद्धांनी स्पष्ट केलं, पूर्वी नंदाचा स्वभाव गळक्या छपराच्या घरासारखा होता, पण आता तो एका चांगल्या पक्क्या छपराच्या घरासारखा झालाय. किती सुंदरपणे त्यांनी ही गोष्ट सुरुवातीच्या रूपकाशी पुन्हा जोडली आहे. तर हे सुछन्न मन म्हणजे नक्की काय? हे असं मन आहे जे दोन मुख्य साधनांनी घडवलेलं आहे. एक म्हणजे समत, म्हणजेच शांती आणि एकाग्रता, आणि दुसरं विपश्यना, म्हणजेच अंतर्दृष्टी आणि प्रज्ञा. जेव्हा या दोन्हींनी मनाचं छप्पर मजबूत होतं, तेव्हा वासना आत शिरूच शकत नाही. आणि हेच आपल्याला या दुसऱ्या गाथेतून अगदी स्पष्ट होतं. याचा अर्थ आहे, जसं चांगल्या पक्क्या छपराच्या घरात पाऊस शिरू शकत नाही,
अगदी त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे सुसंस्कृत केलेल्या मनात वासना प्रवेश करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर हे रूपक अगदी स्पष्ट आहे. गळके छप्पर म्हणजे सरावाचा अभाव, ज्यामुळे वासनेचा पाऊस आपल्या असंस्कृत मनात शिरतो. या उलट पक्के छप्पर, जे शांती आणि अंतर्दृष्टीने बनलेलं आहे, ते सुसंस्कृत मनाचं रक्षण करतं आणि त्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. तर नंदाची ही कथा फक्त एक कथा नाहीये. ती आपल्या सगळ्यांसमोर एक आरसा धरते, आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आणि म्हणूनच आजचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपलं मन किती सुच्छन्न आहे.